नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. मित्रांनो, आज आपण पशुसंवर्धन योजना या योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती घेऊन आलोय. पशुसंवर्धन योजना 2025 अंतर्गत मित्रांनो, विविध योजनेसाठी इथे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता. तर त्या योजना कोणकोणत्या त्याचबद्दलची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना आता इथे एक विविध योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू देणार आहे. ज्यामध्ये कुक्कुटपालन झालं, शेळीपालन झालं, मेंढीपालन झालं, अशा काही विविध योजना आहेत. त्या योजनेअंतर्गत अर्ज करून आता शेतकरी चांगला नफा इथे मिळवू शकतात. चला तर या योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊ. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्ज कोठे करायचा, प्रोसेस काय असणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेची संपूर्ण माहिती या दिलेल्या वेबसाईटवर आहे ah.mahabms.com. तर अशा प्रकारे पशुसंवर्धन विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच वेबसाईटवर या योजनेची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. जसे की इथे तुम्ही पाहू शकता, राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई, राज्यस्तरीय योजना शेंडी मेंढी पाळन, अजून शेळी मेंढी गट वाटप, दुधाळ गाई म्हशीचे वाटप, एक दिवसीय सुधारित पक्ष पिल्ल्यांचे म्हणजेच कुक्कुटपालन, तलंगा गट वाटप, कुक्कुट पक्षी संगोपन, 1000 मांसल, अशा विविध योजनेसाठी इथे ऑनलाईन प्रोसेस इथे सुरू झालेली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे आहे तर इथे पाहू शकता. अर्जाचा संपूर्ण तपशील इथे दाखवलेला आहे. सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. नंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे. नंतर इथे तुम्हाला प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. तिथे तुमचं नाव चेक करायचं आहे. तुमची पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केली जाईल आणि शेवटी तुमची इथं निवड केली जाईल. आणि अंतिम तुमची निवड केल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर केले जातील. या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाईल. यानंतर आता यामध्ये जी काही योजनेची पूर्ण माहिती आहे ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं कोणत्याही योजनेवर. जसे की तुम्हाला दुधाळ गाई या सिम्पली फक्त तुम्हाला या योजनेपैकी कोणत्या योजनेवर अधिक माहिती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं या योजनेची A to Z माहिती तुम्हाला ते भेटून जाईल. जसे की आता म्हशीचे वाटप, या योजनेचं पूर्ण नाव, नंतर याला लाभार्थी निवडीचे निकष काय म्हणजे पात्रता काय त्याची पूर्ण माहिती, नंतर या योजनेसाठी एका गटात किती काय काय दिलं जातं त्याची पूर्ण माहिती, म्हणजे याच्यासाठी संकरित गाई दिली जाते, जनावरांसाठी गोठा याच्यासाठी पैसे दिले जातात, 10% सेवा कर म्हणून दिला जातो, म्हणजे टोटल एकूण प्रकल्प खर्च 1,80,000 हा दिला जातो. नंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील त्याची पण माहिती दिलेली आहे. याचा तुम्ही ते स्क्रीनशॉट वगैरे पण घेऊ शकता. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, 7/12/8 उत्तरा, अपत्य दाखला, आधार कार्ड, 7/12 अनुसूचित जाती प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, असे जवळपास 17-18 डॉक्युमेंट इथे दिलेले आहे. संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. या ज्या योजनेची माहिती तुम्हाला लागत असेल त्या योजनेवर सिम्पली तुम्हाला ते क्लिक करायचे. त्या योजनेची पूर्ण डिटेल तुम्हाला ते भेटू. आता सर्वात मोठा क्वेश्चन म्हणजे आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर अर्जदार नोंदणी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्जदार नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक फॉर्म ओपन झालेला तुम्हाला ते दिसून जाईल. हा फॉर्म तुम्हाला ते फिलअप करायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर वय एंटर करा, पहिले नाव एंटर करा, वडिलांचे नाव, आडनाव, लिंग पुरुष सिलेक्ट करा, मोबाईल नंबर, ईमेल ID, जिल्हा सिलेक्ट करा आपला, ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता, ज्या जिल्ह्यात तुम्ही सध्या राहत आहे. नंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करा, इथे गावाचं नाव सिलेक्ट करा, जात प्रवर्ग सिलेक्ट करा. नंतर इथे तुमचं जात प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का ते सिलेक्ट करा. दिव्यांग असल्यास होय, नसाल तर नाही. नंतर दारिद्र्य रेषेखालील असाल तर होय, नसाल तर नाही. शैक्षणिक पात्रता 10वी 12वी, उच्च माध्यमिक. नंतर इथे तुमच्याकडं नजीकच्या 3 महिन्यातील 8चा उतारा जो आहे का त्याच्यावर तुमचं क्षेत्र किती म्हणजे तुमच्याकडे जमीन किती आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. राशन कार्ड क्रमांक तुम्हाला ते एंटर करायचं आहे. जे रेस्टारमध्ये दिलेलं आहे ना ते तुम्हाला मॅन्डेटरी इथे फिलअप करायचं आहे. ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. तुमचं अकाउंट, बँक अकाउंट कोणत्या बँकेत आहे त्याचं नाव, खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर, IFSC कोड, शाखा, पूर्ण डिटेल एंटर करायची. नंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे ज्याची साईज 80 KB च्या आत असली पाहिजे. इथे तुमची सिग्नेचर अपलोड करायची.
दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. नंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती एंटर करायची आहे. पुरुष किती आहे, स्त्री किती आहेत, त्यांचं संपूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायचे आहे. आणि नियम व अटी ह्या ज्या काय आहेत त्या तुम्हाला मान्य आहे यावर तुम्हाला क्लिक करून पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करायचं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता आपलं अकाउंट इथे लॉग इन झालेलं आहे. संपूर्ण प्रोफाईल इथे आपली तुम्हाला दिसून जाईल. प्रोफाईल पूर्ण दिसल्यानंतर सर्वात खाली मागणी करा इथे तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला आता ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना फक्त तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायची आहे. जसे की इथे पाहू शकता असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे. तर कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर मला समजा दुधाळ गाईसाठी करायचं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या योजनेसाठी तुम्हाला इथे करायचं असेल, ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल ते योजना फक्त सिम्पली सिलेक्ट करायची आहे. त्या योजनेचा जो काही शासन निर्णय GR वगैरे असेल तो तुम्हाला जर वाचायचा असेल तर तो तुम्ही इथून डाउनलोड करून वाचू शकता. जी योजना सिलेक्ट केली त्या योजनेची आता पूर्ण डिटेल तुम्हाला ते फिलअप करायची. जसे की अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का, असेल तर यस, नसेल तर नो, असेल तर बचत गटाचे नाव काय, भूमिहीन आहे का, म्हणजे जमीन आहे का नाही महिलाकडे जो अर्जदार करत आहे तो, अर्जदाराकडे 1 हेक्टरपर्यंत भूधारक आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही, अर्जदार 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक आहे का, म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे का, असेल तर यस, नसेल तर नाही, अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही, अर्जदार दारिद्र्य शिकायलेला आहे का, होय का नाही, ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. होय किंवा नाही यामध्ये तुम्हाला उत्तर इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर मागील 3 वर्षात कोणत्याही व्यक्तीने शासकीय पशुसंवर्धन या योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलाय का, नंतर शासकीय कामात आहे का, 1 मे 2000 नंतर तिसरे जन्म आहे का कोणाचा अपत्याचा, ते तुम्हाला ते सिलेक्ट करत जायचं आहे. अटी शर्ती वाचायच्या. अटी शर्ती वाचल्यानंतर पुढे चला यावर तुम्हाला क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमच्या ॲप्लिकेशनचा परत एकदा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल. हा प्रिव्ह्यू संपूर्ण माहिती बरोबर आहे का ते चेक करायची आणि फायनल जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही या योजनेची पूर्ण माहिती इथे चेक करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म कुठपर्यंत गेला आहे त्याची पूर्ण स्थिती तुम्ही इथे चेक करू शकता. योजनेचा तपशील यावर क्लिक करून या योजनेची पूर्ण तपशील इथे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आणि ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा अशा व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.